नमस्कार छोट्या बालमित्रांनो, सुप्रभात. मी श्रुत करपे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मुलांनो, आज आपण पर्यावरण परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 कुटुंबातील मूल्ये या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, पाठीमागील भागामध्ये आपण प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे परिणाम इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला होता. आता त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा. मित्रांनो, सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा जर आपल्याकडे प्रामाणिकपणा असेल, सार्वजनिक सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील. जर आपल्याकडे सार्वजनिक जीवनामध्ये प्रामाणिकपणा असेल तर आपल्याला सार्वजनिक सेवा आणि सुविधा ज्या असतात त्या चांगल्या प्रकारे मिळू शकतात. आता उदाहरणार्थ, आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करत असतो. समजा जर आपण बसने किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केला तर काय होणार आहे? तर मुलांनो, आपली जी वाहतूक व्यवस्था आहे, आपल्या सोयीसाठी शासनानं केलेली जी वाहतूक व्यवस्था आहे ती वाहतूक व्यवस्था तोट्यामध्ये चालणार आहे. आणि असंच जर आपण नेहमी करत राहिलो, विना तिकीट प्रवास करत राहिलो, तर काही दिवसांनी ती जी आपली केलेली वाहतूक व्यवस्था आहे, आपली केलेली सोय आहे, ती बंद पडणार आहे. आणि म्हणून मुलांनो, प्रामाणिकपणे प्रत्येकाने तिकीट काढल्यास ही समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे आपल्याला वाहतुकीला सोयीचं आणि व्यवस्थित होणार आहे. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. आणि मुलांनो, प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते. हे वाक्य लक्षात ठेवा. प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता, हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत, शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते. म्हणजे आपण जर प्रामाणिकपणे जीवन जगत असू, सार्वजनिक जीवनामध्ये आपण प्रामाणिकपणा जोपासत असू, तर शिस्त व कार्यक्षमता वाढणार आहे. म्हणजे आपल्यामध्ये शिस्त येणार आहे, आपल्यामध्ये कार्यक्षमता येणार आहे. मुलांनो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रामाणिकपणा काय असतो किंवा सार्वजनिक जीवन कसं जगायचं असतं. बाबा आमटे यांचे नातू एकदा जपानमध्ये रेल्वेने प्रवास करत असताना एक मध्यम वयाची व्यक्ती त्या रेल्वेमध्ये चढते आणि चढल्यानंतर ती ज्या सीटवर बसते तिथे बसल्याबरोबर ती व्यक्ती आपल्या बॅगमधून सुई आणि दोरा काढते आणि तिथं जी फाटलेली शीट होती, त्या शीटचं कवर होतं, त्या शीटचं कवर ती व्यक्ती शिवायला सुरुवात करते. त्यावेळी बाबा आमटे यांचे नातू त्या व्यक्तीकडे पाहत असतात आणि मग त्यांना वाटतं ही कुणीतरी रेल्वेमध्ये कर्मचारी असावेत. आणि म्हणून ते सहज विचारतात, आपण रेल्वेचे कर्मचारी आहात का? ती व्यक्ती म्हणते, नाही, आपण स्वतः सुई दोरा आणून ही शीट कवर शिवत आहात म्हणून विचारलं. तेव्हा ती व्यक्ती सांगते, मी या रेल्वेने नियमित माझ्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतो, ये-जा करत असतो, आणि आपण ज्या शीटवर बसतो ती जर शीट फाटली असेल तर ती शिवण्याची जबाबदारी माझी आहे, कारण ती शीट नेहमी मी वापरतो. म्हणजे मुलांनो, सार्वजनिक जीवन जपानमधील लोक कसे जगतात,
सार्वजनिक सोयीसुविधांचा वापर कसा जपून करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपण भारतीयांनी सुद्धा अशा पद्धतीनं सार्वजनिक जीवनामध्ये ज्या सोयीसुविधा आपल्याला पुरवलेल्या असतील त्यांचा वापर काटकसरीनं नीटनेटकेपणानं केला पाहिजे आणि सार्वजनिक जीवनातील शिस्त आणि कार्यक्षमता आपण वाढवली पाहिजे. मुलांनो, पुढचा मुद्दा आहे सहकार्याचा फायदा. कुटुंबामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. तसेच सांघिक खेळ खेळताना सुद्धा त्या खेळाडूंमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावना असते आणि त्यांनी जर एकमेकांना सहकार्य केलं तरच त्यांचा खेळ चांगला होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सांघिक खेळ म्हणजे कोणते खेळ? तर आपण संघ करून एक संघ तयार करतो आणि जे खेळ खेळतो, उदाहरणार्थ खो खोचा खेळ, कबड्डीचा खेळ, व्हॉलीबॉलचा खेळ, हॉकीचा खेळ, क्रिकेटचा खेळ, हे सगळे सांघिक खेळ आहेत. आणि वैयक्तिक खेळ म्हणजे आपण धावणे वगैरे या प्रकारामध्ये भाग घेतो. त्यानंतर लांब उडी, उंच उडी, स्वतः आपण एकटेच तिथं खेळत असतो आणि आपले कोण प्रतिस्पर्धी असतील ते. पण सांघिक खेळामध्ये आपला संघ खेळत असतो. मुलांनो, जसं आपण कुटुंबामध्ये एकमेकांना सहकार्य करतो तसेच सांघिक खेळामध्ये जर आपण खेळ खेळत असताना जर एकमेकांना सहकार्य केलं तरच आपला खेळ उत्तम होतो. खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे. आता आपण जसं माझा संघ जिंकावा म्हणून प्रत्येकजण सांघिक भावनेनं खेळ खेळत असतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडून चुका होऊ नयेत आणि प्रत्येकजण सांघिक भावना जोपासत असतो. ही जी एकमेकांना सहकार्य करण्याची भावना आहे, ही सहकार्य करण्याची भावना आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये जर आणली तर आपलं सामाजिक जीवन अधिक सुकर होऊ शकतं. चांगल्या पद्धतीनं आपल्याला सामाजिक जीवन जगता येतं. म्हणजेच सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. समाजामध्ये ज्या वेळेला आपण जगत असतो त्यावेळेला आपल्याला सर्वांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि जशी आपली इतरांना गरज असते तशी इतरांची सुद्धा मदत आपल्याला हवी असते. म्हणजे आपल्याला सुद्धा इतरांच्या मदतीची गरज भासत असते. गाव असेल, शहर असेल, जत्रा असेल, उरूस असेल, वेगवेगळे घेतले जाणारे मेळावे असतील, या कार्यक्रमांमध्ये एकमेकांचे सहकार्य केल्याने ते कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतात. साधं उदाहरण बघा, आता गावामध्ये ज्या वेळेला एखादी यात्रा जत्रा भरवली जाते त्यावेळेला मुलांनो गावामध्ये एक यात्रा कमिटी स्थापन केली जाते आणि त्या गावातील यात्रा संपन्न होण्यासाठी गावातील सर्व नागरिक सहकार्य करत असतात, मदत करत असतात. म्हणजेच या ठिकाणी एकमेकांच्या सहकार्यामुळं कोणतंही काम तडीच जातं, यशस्वीपणे पार पडतं. आता पुढं तुम्हाला विचारलंय त्यांनी, काय करावे बरे? रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला, तुम्ही काय कराल? सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आले की तुमच्या मैत्रिणीचा डबा घरी विसरला आहे. त्यावेळी तुमची भूमिका काय असणार? तुम्ही त्यावेळी काय करणार? इमारतीतल्या लिफ्टमध्ये काही व्यक्ती अडकल्या आहेत, अशा वेळी तुमची भूमिका नेमकी कोणती असणार? आता मुलांनो, इथं काही मुलामुलींची चित्र दाखवलेली आहेत आणि तिथं म्हणले वाचा व चर्चा करा. खालील संवाद वाचा, त्यातील वादाचा मुद्दा कोणता आहे, तो कसा सोडवला गेला याविषयी चर्चा करा.
आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत. खूप मजा येईल. पण आपल्या गटात सविता आणि समीरला मात्र घ्यायचं नाही हं. सविता खूप बडबडते तर समीर सारख्या खोड्या काढतो. पुढं म्हटलंय, म्हणून काय झालं? सविता गाणं छान म्हणते, समीर चांगले विनोद सांगतो. आपण त्यांच्याशी बोलूया, ते आपलं ऐकतील. आपण त्यांना वगळायचं नाही. खरंच की, माझ्या लक्षातच नाही आलं. आपण सगळे मिळून सहलीची तयारी करू. हो, गायत्री म्हणते ते बरोबर आहे. सविताकडून आपण नवीन गाणं शिकू. समीरकडून आपण छान छान विनोद ऐकू. मुलांना आता या संवादामध्ये एक मुलगा म्हणतोय की आपण ज्यावेळी सहलीला जाणार आहोत त्यावेळेला आपल्या गटामध्ये सविता आणि समीरला घ्यायचं नाही. पण त्याच वेळेला तिथं दुसरी मुलगी ती सांगते की सविताला गाणं छान म्हणता येतं, समीरला विनोद खूप चांगले सांगता येतात. आणि जर आपण समीरला आणि सविताला समजावून सांगितलं तर त्यांच्या सविताच्या गाण्याचा आणि समीरच्या विनोदचा आपल्याला आनंद लुटता येईल. आणि खरंच हे माझ्या लक्षातच आलं नाही. आपण सगळे मिळून सहलीची तयारी करूया. हो, गायत्री म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे गायत्रीनं ज्यावेळी हे सांगितलं की सविताला छान गाणं म्हणता येतं, समीरला चांगले विनोद करता येतात, त्याच वेळेला गायत्रीजी म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तडजोड करून आपल्याला एखाद्या वादाच्या विषयावर पडदा टाकता येतो. आता पुढचा जो मुद्दा मुलांनो आहे तो पुढचा मुद्दा आहे सहिष्णू वृत्ती. पुढचा मुद्दा आहे सहिष्णू वृत्ती. आपण किंवा आपणा सर्वांमध्ये काही गुण आणि दोष असतात. म्हणजे असा एकही व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही मुलांनो की त्या व्यक्तीमध्ये सगळे गुणच आहेत, त्या व्यक्तीमध्ये कोणताही दोष नाही. म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात, काही दोष असतात. म्हणजे चांगले गुण पण असतात, काही वाईट बाजू पण असतात. मग आपल्या सर्वांच्या मध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे गुण आणि दोष आहेत. तुमच्यामध्ये सुद्धा काही गुण असणार आहेत, काही तुमचे दोष सुद्धा असणार आहेत. आता पालकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात. आपले जे पालक आहेत, आपले जे मित्रमैत्रिणी आहेत, यांची मदत घेऊन आपल्यामध्ये कोणते दोष आहेत आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला दूर करता येतील. आणि मुलांनो, हे दोष आपल्याला पालकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या मदतीने दूर करता येतात. आता मुलांनो, बऱ्याच वेळेला आपण जे काही करत असतो ते आपल्या दृष्टीने आपल्याला बरोबरच वाटत असतं, पण ते इतरांना कदाचित चुकीचं वाटतं. आणि मग आपण जे करत असतो ते आपल्याला जरी बरोबर वाटत असलं तरी इतर लोकांना सुद्धा ते बरोबर वाटायला हवं. त्यामध्ये आपले पालक असतील, आपले मित्रमैत्रीण असतील, आपले शेजारी असतील, या सगळ्यांना आपण करत असलेली कृती योग्य वाटायला हवी. मग जर त्यांना योग्य वाटत नसेल तर तो आपल्यातला दोष असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तो दोष दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या पालकांची, आपल्या मित्रमैत्रिणींची मदत घेता येते. आणि एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतील असे नाही. साधा विचार आहे की एखादी गोष्ट, मी केलेली गोष्ट माझ्या गटामध्ये असणाऱ्या मुलामुलींना पटेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट पटेल असं नाही. काही माझी या गोष्टी पटतील पण काही माझ्या गोष्टी पटणार नाहीत. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये कधीकधी मतभेद होतात. आता समजा आपल्याला खेळ खेळायचा असेल
तर काही मुली म्हणतात हा खेळ नको खेळायला, तो खेळ खेळूया. काही मुली म्हणतात तो खेळ नको खेळायला, हा खेळ खेळूया. म्हणजे इथं थोडेसे मतभेद आले. म्हणजे काहींना तो खेळ नको असतो, काहींना तो खेळ हवा असतो. म्हणजे इथं थोडंसं मतभेद आले. अशा वेळेला आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय मुलांनो, मी म्हणतोय तोच खेळ खेळला पाहिजे असं न हट्ट धरता, असं न म्हणता इतरांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्यांनासुद्धा समजून घेतलं पाहिजे. प्रसंगी दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे. माझंच खरं असं म्हणत न बसता इतरांचं सुद्धा आपण ऐकायला शिकलं पाहिजे. आणि यातून मुलांनो सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. आणि यामधूनच आपल्यामध्ये सहिष्णुता ही भावना निर्माण होते आणि त्याची आपल्याला वाढसुद्धा करता येते, जोपासना करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. सहिष्णुतेची व्याख्या काय आहे बघा. सहिष्णुता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, विविध पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात. भारत हा देश जगाच्या पाठीवरती एकमेव असा देश आहे की जिथं विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध भाषा बोलणारे, विविध पोशाख घालणारे लोक भारतामध्ये राहतात. पण तरीसुद्धा भारतामध्ये एकता आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये विविधता आहे, पण विविधतेमध्ये सुद्धा एकता आहे. आणि म्हणून आपल्या इथे अशा धर्म, पंथ, परंपरा, रीतिरिवाज पाळणारे लोक राहतात. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काय, आपल्यापेक्षा जर इतरांच्या मत असेल, वेगळं मत असेल, तर त्याचा आदर आपण करायला पाहिजे. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. आणि ही जी भारतामध्ये विविधता आहे, ही विविधता आपलं सामाजिक जीवन समृद्ध करतं. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. आणि एकमेकामध्ये सलोख्याचं जीवन जगायचं असेल, एकमेकांना समजून घेऊन जीवन जगायचं असेल, तर सहिष्णुता ही सामाजिक जीवनाची पहिली पायरी आहे, सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते. आता आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण आपल्यापेक्षा ज्यांची मतं वेगळी आहेत त्याला तू काय सांगतोस, तुझं बरोबर नाही असं न म्हणता त्याचं मतसुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. त्याच्या मताचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे. आणि आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणं म्हणजेच आपण सहिष्णुता जोपासतो आहे असा त्याचा अर्थ होतो. मुलांनो, पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे स्त्री पुरुष समानता. आता स्त्री पुरुष समानता, माणूस म्हणून मुलगा किंवा मुलगी, स्त्री किंवा पुरुष समान आहेत. आपण सगळी माणसं आहोत. पहिल्यांदा आपण सगळी माणसं आहोत. मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, कुणीही असू दे, आपण पहिल्यांदा माणूस आहोत. म्हणजे मुलगी म्हणून ती माणूस नाही असं नाही, किंवा स्त्री म्हणून ती माणूस नाही असं नाही, पुरुष म्हणून माणूस नाही असं नाही. मग पुरुष असू दे, मुलगा असू दे, स्त्री असू दे, मुलगी असू दे, आपण सगळे पहिल्यांदा माणूस आहोत याची जाणीव आपल्याला होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माणूस म्हणून आपण सगळे पहिल्यांदा समान आहोत. मग ते मुलगा असेल, मुलगी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल,
त्यांचा दर्जा समान असतो. म्हणजे मुलगा म्हणून उच्च दर्जा, मुलगी म्हणून खालचा दर्जा, स्त्री म्हणून खालचा दर्जा, पुरुष म्हणून उच्च दर्जा असा कोणताही भेद न करता दोघांचाही दर्जा म्हणजे स्त्री पुरुषांचा दर्जा, मुलगा मुलगीचा दर्जा हा समान असतो. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. आता स्त्री पुरुष समानता म्हणजे तरी नेमकं काय? तर मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता, मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे जसं आपण मुलीला वागवतो त्याच पद्धतीनं मुलाला वागवायचं, किंवा मुलाला ज्या पद्धतीनं वागवतो त्याच पद्धतीनं मुलीला वागवायचं. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही म्हणजेच स्त्री पुरुष समानता. म्हणजे व्याख्या इथं केलेली आहे, मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. मुलांनी व मुलींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. मुलांनी सुद्धा मुलींचा आदर केला पाहिजे आणि मुलींनी सुद्धा मुलांचा आदर केला पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणीच्या सहवासामध्ये आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो. बघा, आपण ज्यावेळी आपल्या मित्रांच्या बरोबर असतो त्यावेळेला आपण सगळ्यांना समान मानतो, सगळ्यांना सारखेच मानतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण भेदभाव करत नाही. आणि ही जी आपल्यामध्ये आलेली समानतेची भावना आहे, ती भावना नागरिक म्हणून पुढे आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयुक्त ठरते. म्हणजे समानतेची भावना पुढे एक भावी नागरिक म्हणून आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरते. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. आता समानतेची भावना आपल्या अंगी जर आली तर त्याचे काय फायदे होतात? तर सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येते. त्यानंतर मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. पूर्वी मुलांनो मूलभूत गरजा 3च सांगितल्या जात होत्या, अन्न, वस्त्र, निवारा. पण ह्या अन्न, वस्त्र, निवारा बरोबर आता आरोग्य आणि शिक्षण यासुद्धा महत्त्वाच्या गरजा आहेत बरं का. आणि म्हणून मानवाच्या गरजा सांगत असताना आपण अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर आरोग्य व शिक्षण आणि या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. म्हणजे जशा या गरजा पुरुषांना लागतात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, तसंच हे स्त्रियांना सुद्धा लागतं. आणि समानतेसाठी या गरजांची सारखीच पूर्तता झाली पाहिजे. अशा सोयीसुविधांवर स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो. म्हणजे या ज्या सगळ्या सोयी सुविधा आहेत, या सोयी सुविधांवर जसा पुरुषांचा अधिकार आहे तसाच स्त्रियांचा अधिकार आहे. म्हणून सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. जे सर्व स्त्री पुरुष आहेत त्यांना प्रत्येकाला समानतेची संधी मिळाली पाहिजे. स्त्री पुरुष समान असतात या विषयावर घोषवाक्य तयार करा. अशा पद्धतीनं तुम्ही स्त्री पुरुष समान असतात या विषयावर तुम्हाला जेवढी जमतील तेवढी घोषवाक्य तयार करायची आहेत. आता मुलांनो, इथं काय करावे बरे असा एक मुद्दा दिलेला आहे. काय करावे बरे, आणि त्यामध्ये म्हणलं आहे की काही कुटुंबामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे परिस्थिती असू शकते. काही कुटुंबांमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे परिस्थिती असू शकते. त्यामध्ये
एक आकडा, काही घरात पहिल्यांदा मुलाचे दप्तर, गणवेश आणि वह्या खरेदी केल्या जातात, मुलींच्या बाबतीत मात्र चालढकल केली जाते. म्हणजे काही कुटुंबामध्ये, काही घरांमध्ये पहिल्यांदा मुलाचं दप्तर, मुलाला गणवेश, मुलाला वह्या खरेदी केल्या जातात आणि मुलीच्या बाबतीत मात्र थोडंसं चालढकल, वेळ काढूपणा केला जातो. दुसरा आकडा म्हणलंय, कबड्डीच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे राजूला रडताना पाहून दिनेश म्हणाला, रडतोस काय मुलींसारखा? त्यानंतर पुढचा आकडा म्हटलंय, वंदनाला चेंडू आणि बॅट खूप आवडते, पण तिला भातुकली खेळासाठी चूल, बोळकी, बाहुली आणून दिली जाते. आणि चौथा आकडा, सारिका आईला स्वयंपाक व घरकामात मदत करते, तिच्या भावाला ते काम करण्यास कधीच सांगितले जात नाही. आता मुलांनो, पहिला जो मुद्दा आहे की मुलाला दप्तर, गणवेश, वह्या खरेदी केल्या जातात, मुलीच्या बाबतीत मात्र चालढकलपणा केला जातो. तर असं न करता मुलीला सुद्धा मुलाप्रमाणेच वागणूक दिली गेली पाहिजे, मुलीला सुद्धा मुलाप्रमाणे दर्जा दिला गेला पाहिजे. दोघांनाही संधीची समानता असायला हवी. मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करू नये. आता कबड्डीच्या सामन्यामध्ये पराभव झाल्यामुळे राजूला रडताना पाहून दिनेश म्हणाला, रडतोस काय मुलीसारखा? म्हणजे हे सुद्धा स्त्रियांचा किंवा मुलींचा अपमान केल्यातला प्रकार आहे. फक्त मुलीच रडतात असं नाही, मुलंही रडू शकतात. आणि पराभव झाल्यानंतर राजूला रडताना पाहून मुलीसारखा रडतोस काय असं न म्हणता रडू नकोस फक्त म्हणायला पाहिजे. मुलीच फक्त पराभवानं रडतात असं नाही, मुलंसुद्धा रडतात. आता वंदनाला चेंडू आणि बॅट खूप आवडते, पण तिला भातुकली खेळामध्ये चूल, बोळकी, बाहुली आणून दिली जाते. तर असं न करता वंदनाची जी काही आवड असेल त्या आवडीनुसार तिला चेंडू, बॅट वगैरे आणून द्यायला हवं आणि तिला जे खेळ खेळायचा आहे तिच्या आवडीप्रमाणे तिला खेळ खेळू दिला पाहिजे. तरच तिला आपण संधी दिली असं होईल. फक्त मुलालाच बॅट आणून देणं आणि मुलानंच फक्त क्रिकेट खेळणं असं काही नाही, तर मुलीसुद्धा हे खेळ खेळू शकतात आणि मुलींनासुद्धा ही साधनं, हे साहित्य आणून दिलं गेलं पाहिजे. पुढचा आकडा जो आहे, सारिका आईला स्वयंपाक आणि घरकामात मदत करते, पण तिच्या भावाला ते काम करण्यास कधीच सांगितलं जात नाही. तर खरं तर असं न करता तिच्या भावाला सुद्धा ते काम करायला लावलं पाहिजे. स्वयंपाक करणं हे फक्त स्त्रियांचंच काम नाही. तुम्ही म्हणणार, मग आमच्या घरात तर आमची आईच करते. मुलांनो, मोठमोठ्या ठिकाणी, मोठमोठ्या हॉटेल्स असतील किंवा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये जे स्वयंपाकी असतात ते पुरुष असतात. म्हणजे पुरुषांनासुद्धा स्वयंपाकाचं काम जमतं, त्यांनीसुद्धा स्वयंपाक करायला काहीही अडचण नाही. जसं सारिकाची आई घरकामात मदत करायला सांगते, तसं तिच्या भावालासुद्धा मदत करायला सांगितली पाहिजे. पुढं म्हणले, हे नेहमी लक्षात ठेवा, प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढते. वेळ, पैसा, मनुष्यबळ यांचा अपव्यय टाळता येतो. अपव्यय म्हणजे विनाकारण होणारा खर्च. विनाकारण होणारा खर्च. आता आपण काय शिकलो यामध्ये त्यांनी सांगितले, आपण काय शिकलो या प्रकरणामधून, तर कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये सर्वांचा सहभाग असावा. कुटुंबामध्ये जे काही छोटे निर्णय, मोठे निर्णय घेतले जातात, या छोट्या आणि मोठ्या निर्णयांमध्ये आपल्या कुटुंबातील सगळ्यांचा सहभाग असायला पाहिजे.
आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये म्हणजे वैयक्तिक जीवन जगत असताना आणि सार्वजनिक जीवन जगत असताना, समाजामध्ये जीवन जगत असताना आपण प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे. त्यानंतर सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप आणि सलोख्याचे होते. सहिष्णुता मग सांगितले, आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे. जर एखाद्याचं वेगळं काही मत असेल तर त्याला तू काय सांगतोस, मी सांगतो ते खरं आहे असं न म्हणता त्याचंही मत आपण विचारात घेतलं पाहिजे, त्याच्या मताचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. आणि सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन, आपण माणूस हा समूह जीवनामध्ये वाढणारा, समूह जीवनामध्ये राहणारा प्राणी आहे. आपण सामाजिक जीवन जगतो आणि ते जर आपल्याला निकोप आणि सलोख्याचे, निकोप म्हणजे चांगले आणि सलोख्याचे म्हणजे एकमेकाशी प्रेमाचे जर ठेवायचं असेल तर सहिष्णुता आणि एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. पुढं आहे, सहिष्णु वृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते. आता आपण एकाच गल्लीमध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहत असतो. त्यांचे काही कार्यक्रम असतील तर आपण त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो, आपले काही कार्यक्रम असतील तर आपल्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात. म्हणजे आपल्यामध्ये विविधता आहे, पण तरीसुद्धा आपण सहिष्णुता वृत्तीमुळे आपण एकमेकांना समजून घेतो आणि आपल्या विविधतेचं आपण जतन करतो. भारतामध्ये अनेक बाबतीत विविधता असूनसुद्धा आपल्यामध्ये एकता राहण्याचं कारण म्हणजे आपल्या नागरिकांमधील सहिष्णु वृत्ती. त्यानंतर स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यात भेदभाव करणे योग्य नाही. म्हणजे सगळे स्त्री पुरुष हे समान आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये, कमी जास्तपणा करता कामा नये. मग ती मुलगा असू दे, मुलगी असू दे, स्त्री असेल, पुरुष असेल, यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण भेदभाव करू नये. आता मुलांनो, या ठिकाणी हे प्रकरण आपलं संपलेलं आहे, पण त्याच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे, त्यानंतर उपक्रम आहे, हा स्वाध्याय आणि उपक्रम तुम्ही सोडवायचा आहे. त्याचबरोबर पुन्हा एक वेळ ह्या प्रकरणाचं तुम्ही वाचन करायचं आहे. एक वेळ 2 वेळ हे वाचन करायचं आहे आणि तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या प्रकरणाखाली दिलेला स्वाध्याय व्यवस्थित वहीमध्ये सोडवून तो मला पाठवून द्यायचा आहे, म्हणजे मी तो तुमचा स्वाध्याय बघेन. धन्यवाद.